पाहत आहे दैनिक राज्य लोकतंत्र। गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या दैनिक राज्य लोकतंत्रचा हा तिसरा वर्धापन दिन। आमच्या असंख्य वाचकांचा, हितचिंतकांचा आणि सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार। गेल्या 3 वर्षात राज्य लोकतंत्रने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून विशेषतः शेतकरी आणि कृषी विषयक बातम्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प आम्ही गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने पाळला आहे। आजच्या डिजिटल युगात विविध विषयांवर चर्चा करणारी असंख्य माध्यमं अस्तित्वात आहेत, परंतु राज्य लोकतंत्रने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय शोधण्याच्या दिशेने आपली भूमिका ठाम मांडली आहे। पहिल्या पानावर कृषी विषयक मुख्य बातमी देण्याची परंपरा आम्ही सुरू ठेवली आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिला। कोणतेही वर्तमानपत्र चालवताना राजकीय बातम्यांना अधिक महत्त्व दिलं जातं, मात्र राज्य लोकतंत्रने कृषी क्षेत्राला अग्रक्रम देऊन पत्रकारितेतील नवा आदर्श निर्माण केला आहे। शेतकरी आणि शेती हीच आमची पत्रकारितेचा गाभा राहील, हा आमचा संकल्प आहे। यापुढेही आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य लोकतंत्रच्या माध्यमातून कार्यरत राहू। पहिल्या पानावरील मुख्य बातमी ही शेती संबंधित ठेवण्याचा आमचा संकल्प हा तसा सुरुवातीला चमत्कारिकच वाटत होता। शेती संबंधी मुख्य बातमी असेल तर दैनिक वाचकांच्या पसंतीला उतरणार नाही असे अनेक जण म्हणत होते। राजकारणाच्या बातम्यांशिवाय दैनिक चालत नाही असे आतापर्यंतच्या पत्रकारितेवरून दिसत होते, मात्र आमचे धाडस आज यशस्वी झाल्याचे पाहून आनंद सुद्धा होत आहे। शेती संबंधी असलेली बातमी ही लोकतंत्रच्या पहिल्या पानावर मुख्य बातमी दररोज होऊ लागली आहे। वाचकांना सुद्धा ही बदलती पत्रकारिता आता चांगली वाटत आहे। त्यामुळे राज्य लोकतंत्रने शेती विषयाला दिलेले महत्त्व आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात घर करत आहे। शेती आणि शेतकऱ्यांची बातमी असेल तर तिला किती जागा दिली जाते हे सर्वांनाच माहित आहे। आम्ही मात्र शेतकरी केंद्रबिंदू मानून गेल्या 3 वर्षांपासून पहिल्या पानावर मुख्य बातमी शेती संबंधी देण्याचा छोटासा प्रयत्न केला। तसेच आतील एक पान शेतीसाठी दररोज दिले व पुढेही आम्ही देणार आहोत। यातून शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने आम्ही टाकलेले हे छोटे पाऊल आहे। गेल्या 3 वर्षात आम्ही शेतकऱ्यांच्या अनेक समस्या प्रकाशझोतात आणल्या। केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक निर्णयांचे बारकाईने विश्लेषण करून त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आमच्या बातम्यांमधून स्पष्टपणे मांडला। आम्ही केवळ समस्या मांडणारे माध्यम न राहता त्यावर मार्गदर्शन करणारे व्यासपीठ बनण्याचा प्रयत्न केला। शेतीतील नवनवीन संशोधन, बाजारभाव, अनुदान योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणारी संकटे आणि त्यावर उपाययोजना या सर्व बाबींवर राज्य लोकतंत्रने सातत्याने प्रकाश टाकला। या यशामध्ये आमचे वाचक, एजंट आणि जाहिरातदारांचा मोठा वाटा आहे। त्यांचं सातत्याने मिळणारं पाठबळ आणि प्रेम आम्हाला नवीन ऊर्जा देतं। 3 वर्षांचा यशस्वी टप्पा पार करत 4थ्या वर्षात पदार्पण करताना आम्ही अधिक जोमानं कार्यरत राहू याची खात्री आम्ही वाचकांना देतो। दैनिक राज्य लोकतंत्र हे केवळ एक वृत्तपत्र नाही, तर तो शेतकऱ्यांचा आवाज आहे, त्यांच्या संघर्षाला चालना देणारं माध्यम आहे। पुढील काळातही आम्ही अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात शेतकऱ्यांसाठी काम करत राहू। तिसऱ्या वर्धापन दिनाचा हा आनंददायी सोहळा आपल्या सहभागाशिवाय साजरा करणं तसं शक्य नव्हतं। वर्धापन दिनाच्या या सोहळ्यात सर्व वाचक, हितचिंतक आणि सहकाऱ्यांना मनापासून मनपूर्वक धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।